सुरुवातीला कुणालाच कळत नव्हतं तो ब्रिज कुणाचा आहे। मृत्यू कुणाला कुठे कसा गाठेल हे कुणालाही नेमकं सांगता येणार नाही। ड्युटीवरती निघालेल्या रंजना तांबे, भक्ती शिंदे असोत किंवा बाजारहाट करण्यासाठी घाटकोपरमधनं सीएसएमटी मध्ये आलेल्या वडिलांसोबत आलेला जाहीद खान असो, यांना अचानक मृत्यूनं गाठलं। काय दोष होता त्यांचा? पुलाच्या इथनं गेले, हाच का त्यांचा दोष, असा सगळ्यांना प्रश्न पडलाय। रात्रीचे 7:30 वाजत आले होते। प्रवाशांची लगबग सुरू होती। त्यांना घरी जाण्यासाठी त्यांची नेहमीची ट्रेन पकडायची होती, तर काही जण कामानिमित्त क्रॉफर्ड मार्केटला आले होते। त्यापैकी एक होत्या रंजना तांबे। त्या जीटी हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या। नाईट शिफ्टसाठी कामावर जात असताना अचानक पूल कोसळला। पुलाचे पिलर अंगावर पडून रंजना यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। रंजना तांबे ही आमची चुलत बहीण लागते। ही पहिली गोष्ट सांगतो, ती कामावर जात होती संध्याकाळी काय, आणि तेव्हा ब्रिजवर चालत असताना हा अपघात झाला। आम्हाला टीव्हीवर बातमी आल्यानंतर माहिती पडलं, तिचं नाव फ्लॅश झालं आणि त्यामुळे आमच्यापर्यंत ती बातमी पोहोचली। त्यांच्या पाठीमागे तिची आई आहे। ती आई आणि ती दोघं सोबत राहायच्या। ती लग्न झालं नव्हतं, तिचं बॅचलर होती। मोहन मिद्दा काळबादेवीमध्ये सोनाराच्या दुकानात काम करतो। तो आपल्या मुलाच्या उपचारासाठी गावी चालला होता। सीएसएमटी वरून 8:35ची हावडा मिल गाडी त्याला पकडायची होती, पण दुर्दैवाने ब्रिज कोसळला। मोहनला स्टेशनवर सोडण्यासाठी अभिजित मन्ना आणि राजेश दास हे 2 मित्र सोबत होते। मोहन मूळचा पश्चिम बंगाल मेदिनीपूर दासपूर इथला रहिवासी। तो त्याच्या मुलाच्या पायावरील आजारामुळे ऑपरेशनसाठी गावी निघाला होता, पण त्याच्यावरच दुर्दैवाने रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली। मोहनला डोक्यावर मार लागलाय, तर राजेशचा हात आणि अभिजितचा एक पाय तुटलाय। मार्केट में सोने का काम करते हैं। तीनों कहाँ जा रहे थे? एक गाँव जा रहा था, उसको उठाने के लिए 2 आ रहा था और छोड़ने के लिए। गांव जा उसको छोड़ने के लिए कौन सी गाड़ी थी? वो मेल था। हाँ, मुंबई मेल था। सेंट जॉर्ज रुग्णालयात एकूण 17 जखमी लोक उपचारासाठी दाखल झाले। त्यात एक आहेत मोहम्मद अतहर खान। अतहर हे इलेक्ट्रिशियन आहेत। अतहर जीटी रुग्णालयात ऍडमिट असलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जात होता। ये माझगांव से आ रहा था, जीटी अस्पताल में जा रहा था अपने बाप से मिलने। कितने बजे का हादसा, क्या पता चला? ये हादसा जब हुआ था ना, तो मैं मतलब कि दुकान में काम कर रहा था, तो बाद में फ़ोन आया कि भाई जल्दी आ जाओ, ब्रिज गिर गया है और मैं ड्यूटी जाऊंगा या तो पता नहीं कहाँ जाऊंगा। सुजय वेरा उर्फ माझी हा नेहमीप्रमाणे आपलं काम संपवून काळबादेवीमधून कल्याणला आपल्या घरी निघाला होता आणि 7:15 वाजता जेव्हा तो टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग समोर फुटओव्हर ब्रिज क्रॉस करत होता, तेव्हाच हा ब्रिज कोसळला आणि सुजय वेराला गंभीर दुखापत झाली। पुलिस कॉल किया, पुलिस चौकी में मेरा लड़का का फोन था। एक बार भी पुलिस वाला मेरे को बोला नहीं तेरा लड़का को ऐसा हो गया, हम लोग हॉस्पिटल में लिया है। कम से कम बोलना तो चाहिए मेरे को। पता लगने के बाद पुलिस वाला बोल रहा है उसका फोन चौकी में जमा है, उसको हॉस्पिटल में एडमिट किया है। तो यही बात मेरे को पहला बोला होता तो मैं मेरा लड़का को बचा भी सकता था। जाहिद खान आणि त्याचे वडील सिराज खान हे घाटकोपरमध्ये राहतात। जाहिद यांचं बेल्टचं दुकान आहे आणि ते आपल्या वडिलांबरोबर बाजारहाट करण्यासाठी मुंबईत आले। दरम्यान या पुलावरून जाताना पुलासोबत दोन्हीही बाप बेटे खाली कोसळले आणि यात जाहिद यांचा मृत्यू झाला, तर वडील जखमी झाले। वडिलांनी मुलाला स्वतः सेंट जॉर्ज रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत जाहिदचा मृत्यू झाला होता। सध्या जाहिदचे वडील बोलण्याच्या परिस्थितीत नाहीत।
पण भाऊ कमाल खान यांनी या मृत्यूला जबाबदार कोण आहे असा सवाल प्रशासनाला विचारलाय। ब्रिज पे आए थे, मुंबई मार्केट करने के लिए आए थे। ब्रिज पे चल के जा रहे थे और अचानक ब्रिज टूट गया, जिसकी वजह से गिर पड़े। अशी प्रत्येकाची कहाणी आहे। काही ना काही कारणानिमित्त जखमी आणि मृत व्यक्ती पुलाजवळ आल्या। हे सर्व जखमी प्रशासनाच्या बेपर्वाईचे बळी ठरलेत। अखिलेश तिवारीसह सुमित सावंत, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।